मेरे साथी कमेंटेटर प्रतीक बने जी का मैं यहाँ पर काफ़ी हृदय के अंतःकरण से उनका भी इस्तकबाल करूँगा। फूलचंद यादव वर्सेस शिवाजी दरेकर, संदीप इंगड़े, संतोष इंगड़े। ये मैच शिवड़ी कैपिटल्स वर्सेस शिवड़ी चैलेंजर्स। शिवड़ी कैपिटल्स यहाँ पर पहले क्षेत्र रक्षण करते हुए नजर आएगी। प्रत्येकी 5 षटकांचा सामना असेल। यस सर, प्लीज स्टार्ट द मैच। और इस मैच में स्कोरर जरा अंपायर लक्ष द्या सर। महेश चेंदवरकर, रवि चेंदवरकर मुंबई क्रिकेट एसोसिएशन के मान्यता प्राप्त पंच। गेली 20 से 25 सालों तक परेल का नाम, शिवड़ी का नाम पूरे मुंबई महाराष्ट्र तक ले जाने वाले, परचम फैलाने वाले ऐसे 2 अंपायर। और पहली गेंद पर काफी बढ़िया प्रहार। पहिला चेंडूवरती एक खनखनीत षटकार। क्या बात है, बड़े ही आराम के साथ। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे। दोन्ही कॅमेऱ्यांपैकी एकाने सूर्या नायडू की पहली गेंद पर छक्का आने के बाद सूर्या नायडू ने अच्छा कमबैक किया। दूसरी गेंद डॉट बॉल। अनुभवी गेंदबाज सूर्या नायडू। पहली गेंद थोड़ा सा बैट के नीचे जरूर थी, ओवर पिचिंग वाली गेंद थी। पहली गेंद पर छक्का खाने के बाद अपने आप को समेटा, थोड़ा सा एकत्र किया अपने आप को। और यहाँ पर अगली 2 गेंदों पर काफी अच्छी लेंथ, काफी अच्छी दिशा की गेंदबाजी की है अब तक इस ओवर में। अगली 2 गेंदों पर ये चौथी गेंद। और इस बार फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयत्न था, लेकिन यहां पर रन मिलेंगे सिर्फ 2। बढ़ता हुआ स्कोर शिवड़ी कैपिटल का। इसके पहला कितना मैच सरल करीब स्कोर कितना है? पहला कितना हुआ था स्कोर अभी मैच पहला? 60, 70, 80 रन बनाना काफी जरूरी होता है इस मैदान पर। प्रबोधन का ठाकरे मैदान, और ये मैदान के ऊपर एक गेंद हवा में है, 2 खिलाड़ी उसके नीचे और कोई गलती नहीं करेंगे खिलाड़ी। शॉर्ट पिच ये गेंद थी। शॉर्ट पिच गेंद को फिर से एक बार पुल करना चाहते थे, लेकिन गेंद जो है उनके ठीक से बल्ले पर आई नहीं, टाइमिंग नहीं कर पाए, और इस प्रकार से ये पहले विकेट का पतन 8 रनों के योग पर। डीजे यानंतर होणारा सामना शिवड़ी सुपर किंग्स। सेकंड मैचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो अजय सरोज याला। अजय सरोज प्लीज कम अप द स्टेज। अजय सरोज सेकंड मैचचा मॅन ऑफ द मॅच। चांगली कामगिरी केली, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल किती गडी मिळवले अजय सरोज? 2 षटकांमध्ये 16 रन देऊन 2 विकेट देखील घेतले, त्यामुळे बैटिंग मध्ये देखील 14 धावा केल्या आपल्या संघासाठी। अजय सरोज प्लीज कम ऑफ द स्टेज एंड कलेक्ट योर मोमेंटम। 8.5 के स्ट्राइक रेट से यहाँ पर काफी कम। क्या बात है, क्या बात है। इस प्रकार से ओवर की समाप्ति। पहले षटक संपलेला है। पहली गेंद पर छक्का खाने के बाद सूर्या नायडू ने क्या क्या बढ़िया कमबैक किया है। 6 गेंदों में सिर्फ 8 रन खर्च किए और 1 विकेट भी हासिल किया। जब पहली गेंद पर छक्का लगा तो ऐसा लगा कि ये ओवर काफी बड़ा जाएगा। ऐसा लग रहा था कि 18-20 रनों का ये ओवर हो सकता है, लेकिन उसके बाद काफी अच्छा कमबैक। अगले 5 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए और 1 विकेट भी हासिल किया। तो बढ़िया गेंदबाजी सूर्या नायडू की। और लारा चेंदवरकर इस समय स्टेट अंपायर हैं। स्ट्राइकर एंड पर महेश चेंदवरकर, नॉन स्ट्राइकर एंड पर लारा चेंदवरकर। ओवर की इस इनिंग की दूसरी ओवर। आदित्य इंगड़े ओहो क्या बात है, क्या बात है। जोरदार अपील थी यहाँ पर लेग बिफोर की, लेकिन डांसिंग डाउन द लेग बाइक का इशारा अंपायर का,
लेग स्टंप के काफी बाहर ये गेंद थी। अंपायर लारा चेंदवनकर ने यह बताया कि आपकी गेंद ये काफी लेग साइड के बाहर थी, उस हिसाब से ये व्हाइट बॉल नहीं दी जाएगी। रेलिंग वरती जे पब्लिक आहे त्यांनी प्लीज रेलिंग वर हात सोडा, रेलिंग वर तोल देऊ नका प्लीज। आपल्याला 2 दिवस त्या रेलिंग टिकवायचे आहेत। माझ्या लेफ्ट साइडला अच्छी गेंद थी, थोड़ा रुक कर आई ये गेंद। मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे, मिड विकेटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता। एक धाव मिळेल, या एक धावसंख्येबरोबरच धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10। एक गडी बाद 10, दुसरं षटक प्रगतीवर। आदित्य इंगळेचा हा तिसरा चेंडूवरती मिड विकेटच्या दिशेने माल तटवण्याचा प्रयत्न होता। बॅटची कडा घेऊन या ठिकाणी विकेट किपरने कोणती चूक न करता झेल टिपला। याप्रमाणे हा दुसरा बळी या ठिकाणी जाताना दिसतोय। आदित्य इंगळे यांचे वडील देखील एक चांगले क्रिकेटर होते। आपल्या मुलाला मैदानाच्या बाहेरून ते मार्गदर्शन करत असतील मला वाटतं। संतोष इंगळे ते देखील एक तडाखेबाज विस्फोटक फलंदाज होते। आपल्या काही गेली 20 वर्ष आपण त्यांना क्रिकेट खेळताना पाहिलं। आपल्या या प्रबोधनकार ठाकरे मैदानामध्ये, शिवडीच्या BDD ग्राउंडमध्ये किंवा आसपास परिसरामध्ये खूप क्रिकेट गाजवलं संतोष इंगळे यांनी। आणि तसाच क्रिकेट आता त्याच्या सुपुत्राच्या माध्यमातून पण आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे आदित्य इंगळे। 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आहे, 1 लेग बाय आलेला आहे आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवला आपल्या संघासाठी। उत्कृष्ट सुंदर गोलंदाजी। एक बार फिर से ओहो, लगातार 2 गेंदों पर 2 विकेट। काय हॅट्रिक होईल का? या क्रिकेट स्पर्धेची ही पहिली हॅट्रिक होऊ शकते। जर काय तिसऱ्या चेंडूवर देखील आदित्य इंगळेने गडी मिळवला तर मात्र या ठिकाणी हॅट्रिक साधायची देखील संधी असू शकते। टूर्नामेंटची पहिली हॅट्रिक असेल। राजा मांगडे काय म्हणता या क्रिकेट MCG म्हणजे तुमचा मॉर्निंग क्रिकेट ग्राउंड। MCG म्हटल्यानंतर लक्षात येतं मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड। जर काय आदित्य इंगळेने हॅट्रिक घेतली मग शिवाजी दरेकर यांच्या माध्यमातून यांच्यातर्फे 501 रुपयाचा पारितोषिक आदित्य इंगळेसाठी या ठिकाणी जाहीर झालेला आहे। शिवा दरेकर यांच्या माध्यमातून धन्यवाद। MCG म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं एक गोष्ट लक्षात येते की मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड, परंतु नंतर कळलं की मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलियामध्ये आहे। आणि त्याच 6 धावा कव्हरमध्ये आपल्याला धावा मिळतील, आपल्याला सरळ धावा मिळतील, परंतु आपल्याला मिड विकेटवर तेवढ्या धावा मिळत नाही। 2 गडी मिळवल्यानंतर तिसऱ्या गडीवर हॅट्रिक मिळवण्याची संधी होती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती सुरेख फटका खेचला या ठिकाणी फलंदाज अर्णव याने 6 धावांसाठी। अर्णव छोटा भाऊ बड़ा भाऊ, अरे बाप रे, पहली गेंद पर बड़े भाई ने टक्कर दिया। पहली गेंद पर आदित्य इंगळे, अर्णव इंगळे हे दोघे बंधू आहेत। अर्णव इंगळे आउट का इशारा है अंपायर का। थँक यू डीजे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या, बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 16 आणि शिवडी चॅलेंजर्स या संघाची आता मात्र धावा आहे ते 16। सूर्या नायडू पुन्हा वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय। MCG चे संस्थापक MCG ज्यांनी या ठिकाणी स्थापित केली। मॉर्निंग क्रिकेटमध्ये त्यांनी एक वाव आणली आणि मुलं आपण बघू शकता की सकाळी जर काय 8, 8:30, 7:30च्या सुमारे आपण या ठिकाणी आलात तर कमीत कमी 40-50 लहानपासून अगदी वयाच्या 10 वर्षापासून
50 वर्षापर्यंतचे सर्व लोक या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचा सर्व श्रेय जो आहे तो माझे मित्र राजेश मांगडे यांना जातो. आणि राजेश मांगडे खरोखरच सकाळी या ठिकाणी आल्यानंतर एक आनंदाचा वातावरण असतो. अर्णव स्वराज मांगडे सारखा म्हणजे 10 वर्षाचा मुलगा पण आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि विश्वजीत सिंग आणि रमेश गुरुतुला सारखे आपले सिनियर सिटीजन पण आपल्याला या ठिकाणी दिसतील. मग मला वाटतं की खरोखरच एक खूप सुंदर असं वातावरण असतं सगळं. आणि खूप खूप श्रेय, खूप खूप धन्यवाद तुमचे. शिवडी वासियांना एवढी चांगली संधी आपण अवेलेबल करून दिलात. धावा आहेत त्या 17 आणि खूपच चांगलं सुंदर आहे. ठिकाणी क्या बात है, क्या बात है. 6 रनों का इशारा अंपायर का काफी की अगली गेंद सूर्या नायडू को, अगली गेंद पर यहाँ पर लेग साइड से खेला हुआ, ये मिड विकेट की दिशा से खेला हुआ, लेकिन एक रन नहीं रोक पाएंगे. इस एक रन के साथ साथ बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचेगा 24. शिवड़ी कैपिटल्स यहाँ पर लगातार कोशिश कर रही है कि कम से कम रन में रोका जाए, लेकिन बीच बीच में एक आध सिक्सर जरूर लगता है. पहले ओवर में हमने एक सिक्सर देखा, फिर उसके बाद में अर्णव विंगड़े के बल्ले से एक सिक्सर देखा, अब तीसरे ओवर में भी एक सिक्सर देखा. अब तक 3 ओवर में 3 सिक्सर लगे हैं और लेफ्ट हैंडेड बल्लेबाज ने इसे खेला है सीधे यहां पर हमारे साइड स्क्रीन पर जाकर लगी गेंद. अंपायर महेश चंद्रकर जी का 6 रनों का इशारा. शॉर्ट पिच डाल रहे ऐसी आवाज आते हुए बढ़ता हुआ स्कोर इस समय 30 रन. सूर्या नायडू के ओवर की ये काफी थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ. 2 सिक्सर यहां पर अब तक लगे हैं सूर्या नायडू के गेंदों पर. सूर्या नायडू शायद एक आवाज आई थी शॉर्ट पिच डाल रहे, आणि शॉर्ट पिच डाल रहे नंतर या शॉर्ट चेंडूवरती सूर्या नायडू याला गडी मिळवता आला. समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोचलेली आहे 30. आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये रितेशच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. जर काय या मैदानामध्ये आपण 60 ते 70 धावा करणं खूप गरजेचं असतं 5 षटकांमध्ये, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 30 धावा झालेल्या आहेत. जरूर 3-4 सिक्सर लगावले आहेत त्यांनी, परंतु धावा थोड्याशा कमी आहेत. आणि धावा थोड्याशा कमी आहेत. धावा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठा फटका खेळण्याची त्यांचं एक धोरण होतं, परंतु ते यशस्वी नाही झाले. चेंडू शरीराचा वेध घेऊन या ठिकाणी 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. लेफ्ट हैंडेड गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी करते हुए डेड बॉल. बॉल काउंट आहे पण रन नाही आहे. डेलिब्रेटेड. यानंतर होणारा सामना कृपया आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करण्यासाठी यायचं आहे. शिवडी सुपर किंग्स वर्सेस शिवडी जायंट्स. शिवडी सुपर जायंट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना. शिवडी सुपर किंग्स वर्सेस शिवडी सुपर जायंट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना. कृपया आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी माईक बॉक्सशी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे आपल्याला. 4थं षटक चालू आहे. 5व्या षटकाच्या त्वरित समाप्तीनंतर आपण यायचं आहे. शिवाजी भाऊ दरेकर यहाँ पर इस मैच का आनंद लेते हुए कमेंट्री बॉक्स से राजेश मांगड़े
राजेश मांगड़े, शिवाजी दरेकर, ये दोनों ही शिवड़ी के हमारे शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के उप शाखा प्रमुख, धोर समाज सेवक। मैदान में 38 डिग्री का टेम्परेचर होते हुए भी मैदान दर्शकों से खचाखच भरा हुआ। काफी भारी संख्या में लोग इस दोपहर के तमतमाती धूप में भी इस मैचेस का आनंद लेते हुए यूट्यूब के माध्यम से भी सीधा प्रसारण किया जा रहा है इसका, यूट्यूब के माध्यम से भी लोग आनंद लेते हुए अपने घर पे बैठ के। और काफी अच्छी गेंदबाजी सूरज की। अब तक 4 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए। आता झालेल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या सूरज याने आपल्या गोलंदाजीमध्ये। काफी अच्छी बॉलिंग अटैक है इस टीम की, शिवड़ी का सम्राट। ओह माय गुडनेस, व्हाट अ ग्रेट स्ट्रोक, बैठक सूर्य कुमार यादव। और रितेश के बल्ले से इस प्रकार से बहुत सारे सिक्सर आने के। वाह क्या बात है, लगातार 2 गेंदों पर जो सिक्सर मारने के बाद अब स्कोर जो है तम दनातर पहुंचा है 44 रन तक। पूरा बॉलिंग एनालिसिस यहां पर बिगाड़ कर रख दिया है। के समाप्ति के बाद आपकी टीम ने अब तक बनाए हैं 44 रन। क्या आप खुश हैं? खुश हैं तो 1 उंगली दिखाइए, और खुश नहीं है तो 2 उंगली दिखाइए। खुश हैं तो कितने रनों की आवश्यक, कितने रन तक आप देख रहे हैं? 60। ओके, 60 धावांपर्यंत पोहोचण्याचं एक धोरण असेल फुलचंद यादव यांच्या संघाचं। बघूया आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, त्याच्या संघाचे 44 धावा झालेले आहेत। पाहूया किती धावा करतात ते। शेवटचे 6 चेंडू रितेश आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय। 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याने खेचले आहेत आपल्या संघासाठी। ओहो क्या बात है, खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदलता हुआ। स्टीव को देख के मार्कवा भी यहां पर करते हुए 6 रनों। सूर्यकुमार यादवची झलक या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला दिसते। पुन्हा एकदा सुंदर असा टोला चेंडू आणि खणखणाटी सीमारेषा पार, शिवडी प्रीमियर लीग षटकार। हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमा। खेळाडूने 1 रन काढून दुसऱ्या बॅट्समनला स्ट्राइक द्यायची, परंतु पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार। आणि पाहूया तिसऱ्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय। ऐसे भी कोई मारता है क्या? अरे क्या कर रहे हो? और जिस प्रकार से यहाँ पर चौके छक्के लग रहे हैं, समीर 3 सिक्सर लगवले आहेत या पहिल्या 3 चेंडूमध्ये, शेवटच्या षटकामध्ये। प्रेक्षक खुश आहेत, फुलचंद यादवचे समर्थक खुश आहेत, त्यांच्या टीमचे समर्थक खुश आहेत। या ठिकाणी कॉमेंटेटर आमचे प्रत्येकपणे देखील खुश आहेत। त्यांनी 200 रुपये जाहीर केले आहेत या ठिकाणी 3 षटकार लगावल्यावर। 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी समीरला देण्यात येणार आहे।
क्या बात है, क्या बात है. वा Good वा running वा between the वा wicket. वा या दोघांची रनिंग बिटवीन द विकेट आवडला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रेक्षक वर्गाकडून. प्रणील बघा, हे सेल्फलेस क्रिकेट आहे, हे सेल्फलेस क्रिकेट आहे. जर काय स्ट्राईकवर रितेश असता त्यांनी देखील षटकार लगावले असते, परंतु एक धावची संधी होती, त्यांनी पटकन दुसरी धाव घेतली. ध्रुव जुरेल जो की राजस्थान रॉयल्सचा एक खेळाडू आहे, त्यांनी याकडून शिकलं पाहिजे. नक्कीच आपण 2 दिवसापूर्वी तो सामना पाहिलेला आणि सुपर ओव्हर मध्ये गेलेला होता सामना. जर काय ध्रुव जुरेलने दुसरी धाव घेतली, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, दुसरी धाव घेतली असती मग मात्र तो सामना राजस्थान रॉयलने देखील जिंकला असता. नक्कीच नक्कीच थोडस स्वार्थी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं ध्रुव जुरेल करून, परंतु त्याचाच विरोधाभास या ठिकाणी आपल्याला या दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळालेला आहे. ध्रुव जुरेल सारखा एक इंडियाकडून रिप्रेझेंट केलेला आहे ध्रुव जुरेलने. जस्ट कसोटी सामन्यामध्ये आपण त्याची फलंदाजी पाहिली होती आणि या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत शिवडी चॅलेंजर संघासाठी. शेवटचा चेंडू, शेवट आहे ना चेंडू. और इस प्रकार आणि थोडासा पोलला लागल्यामुळे पाहूया पंचांचा इशारा. आणि या ठिकाणी ओ माय गुडनेस, 6 धावांचा इशारा पंचांचा. अगर खुश है को छूने वाले इस आखिरी गेंद पर. पांडे जी क्या कहना चाहते हो, ये मैच कहां था और कहां निकल गया है. व्हाइट +1, ये मैच कहां था कहां निकल गया है. देखिए, लड़की थी जवान, लड़की थी जवान, मामला था संगीन, जाना था जापान, पहुंच गए चीन. अरे बाप रे. लेकिन 60 रनों की दरकार थी यहाँ पर फुलचंद यादव को, लेकिन बन गए 75 रन. चला यानंतर होणारा सामना. वेट 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 वेट, नो बॉलचा इशारा. प्रतीक बने, एक तो करेला ऊपर से नीम चढ़ा, एक तो करेला ऊपर से नीम चढ़ा. ओवर इतना लंबा जा रहा है, इतने रन बन रहे हैं. तो या सत्ते पे सत्ता गौर से देखा जाए तो सिर्फ है पत्ते पे पत्ता. सत्ते पे सत्ता इस समय 77 रन, समय माई 11, फुलचंद यादव. धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन थांबले आहेत ते 78 धावा. एकेकाळी आपल्याला असं वाटत होतं की धावा जास्तीत जास्त 50-55 होतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा झाल्या होत्या. नंतर 4थ्या ओव्हरमध्ये थोडेसे शेवटच्या 2 चेंडूवरती गिअर चेंज केले आणि 5व्या ओव्हरमध्ये तर एकदम टॉप गिअरमध्ये गेली ही गाडी आणि जाऊन पोचली ती थेट 78 धावांवरती. आता मात्र शिवडीचा कॅपिटल या संघाला हे 78 धावा करायला खूप मेहनत घ्यावी लागेल. आणि आपण पाहूया आता यानंतरचा होणारा सामना, शिवडी सुपर किंग्स वर्सेस शिवडी सुपर जायंट्स. लोचक
मनोजजी पांडे यांचे चाहते वर्ग या ठिकाणी त्यांची तारीफ करताना आपल्याला पाहायला मिळते. पण तत्पूर्वी मी मनोजजी सरांना विनंती करतो की ही मॅच सुरू होण्यापूर्वी हा जो फुलचंद यादवचा संघ आहे हा थोडा कमकुवत मानला जाणारा संघ होता, कारण शफीक शिवाय या खेळाडूंमध्ये एकही खेळाडू हा तितका माहिरसा आपल्याला वाटत नव्हता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या 16 धावा होत्या पांडेची आणि पुढील 3 षटकामध्ये 3 ओव्हर 30, त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये 48 रन्स आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळाले. खूपच सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन या शेवटच्या 2 खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु शिवडी कॅपिटल्स संघ मालक शिवा दरेकर यांचा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे, तितके माहीर फलंदाज शिवडीतील उदयमुख सितारा, शिवडीचा नवा सितारा सूर्या नायडू याची बॅटिंग पाहण्यासाठी अख्खा शिवडी परिसर या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे मैदानात या ठिकाणी आलेला आहे. पाहूया सूर्याची बॅट या सूर्योदयात तळपळते की नाही आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्या या शिवडी प्रीमियर लीगची थोड्या वेळासाठी रजा घेऊन चालले ते आमचे समालोचक मनोजजी पांडे. एका इनिंग नंतर लगेच ते पुन्हा येतील. डीजे साजिद इन द मिक्स. सूर्या नायडू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सिद्धेश. पाच षटकामध्ये 79 धावांची गरज शिवडी कॅपिटल्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. डावखुरा गोलंदाज आशु यांचा सामना करते सूर्या आणि पहिल्या चेंडूवरती आशु यांची बॅटची कडा सूर्यांची गेट थेट यष्टीला लागतोय आणि पहिला गडी बाद होतोय तो शिवडी कॅपिटल संघाचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आशु यांची. शिवडी कॅपिटल संघ मालक शिवाजी दरेकर आपला एक 12वा खेळाडू या ठिकाणी स्टेजवरती पाठवायचा आहे. उलटा चेंडू आशु यांचा आणि उत्कृष्ट असा फटका. पाहूया पंचमय सरांचा इशारा येतोय. सीमारेषा पार शिवडी प्रीमियर लीग षटकार.
सुंदर असं कमबॅक आशु यांचं पुढील चेंडूवरती स्वतः बॉलवर जात आहे परंतु केवळ एकच धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 8 या धावसंख्या. सुंदर असा फटका रजा शेख यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला होता. आता स्ट्राईकला आलाय तो सिद्धेश. सुंदर असा फटका सिद्धेश यांच्या बॅटमधून. पहिलाच खणखणाती षटकार शिवडी प्रीमियर लीग. उत्कृष्ट आणि या ठिकाणी थोडस अवांतर धावसंख्येत भर आणि पंच महेश सरांचा इशारा होतो वाईट प्लस अशा एकूण 2 धावा. थोडस लाईन अँड लेन मध्ये गडबड झाली ती आशु यांची. पुन्हा एकदा सिद्धेश यांच्या बॅटमधून लॉफ्टेड शॉट ऑफसाइडच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय तो केवळ एकच धाव. आणि या ठिकाणी या पुढील होणारा सामना शिवडी किंग्स विरुद्ध शिवडी सुपर जायंट्स आणि शिवडी सुपर जायंट्स या संघाने नाणेफेकीचं कौल या ठिकाणी जिंकलेला आहे आणि आपला निर्णय लवकरच कळवायचा आहे. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट परंतु पंचांचा इशारा. पुन्हा एकदा केवळ एकच धाव. सुंदर अशी फलंदाजी सिद्धेश माने यांची. मागील 2 चेंडू त्यांनी थोडेसे ऑफसेटच्या दिशेने कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळलेले होते परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18. 24 चेंडूत 61 धावांची गरज. नीड 61 रन्स टू विन इन 24 बॉल्स. शिवडी सुपर जायंट्स यांनी हा नाणेफेकीचा कौल जिंकून धावसंख्या झाली आहे ती 18. 24 बॉलात 61 धावांची गरज. एक षटकाच्या समाप्तीनंतर शिवडी कॅपिटल संघाची धावसंख्या झाली ती 18. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो शफीक आणि शफीकच्या आखूड टप्प्याच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय आणि पंच रवी चेंदवलकर सरांचा इशारा होतो केवळ 2 धावांचा. संघाची वाढती धावसंख्या 20. अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी 23 चेंडूत 59 धावांची गरज. सुंदर असा कमबॅक शफीक यांचा. उत्कृष्ट असा ऑफ कटरचा मारा. स्लो ऑफ कटर रजा शेख यांना काही समजलेलं नाहीये. शफीक यांचा चेंडू. नावाजलेला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम इंद्रानगर. शफीक यांचा सामना कधी रजा. पुन्हा एकदा थोडस लाईन अँड लेन मध्ये गडबड आणि पंच रवी चेंदुलकर सरांचा इशारा देतो शाहरुख खान स्टाईल मध्ये वाईट +1 अशा एकूण 2 धावा. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 23. आणि या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज
नेट रन रेट जो आहे रिक्वायर्ड रन रेट तो देखील पुन्हा एकदा सुंदर असा स्लो और ऑफ कटरचा मारा फलंदाजाला काही समजलेला नाहीये निर्धाव असा चेंडू धावसंख्या झाली ती 22 आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा लेग साइडच्या दिशेने टोहला चेंडू रजाईंच्या बॅटमधून येतोय खणखणाती सीमारेषा पार चौकार संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती आता 26 या ठिकाणी मॉर्निंग क्रिकेट ग्रुप आयोजित शिवडी प्रीमियर लीग पर्व दुसरे या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके परिचयाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवडी विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेब यांचं अनमोल असं सहकार्य लाभल्याबद्दल मी मॉर्निंग क्रिकेट ग्रुपच्या वतीने त्यांचं मनपूर्वक जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षकाद्वारे आणि क्षेत्ररक्षक विनोद यांनी उत्कृष्ट असा झेल टिपण्यात त्यांना यश आले आणि महत्त्वपूर्ण असा गडी बाद होतोय तो शिवडी कॅपिटल संघाचा धावसंख्या झाली ती आता 26 तसेच शिवडी विभागातील ज्यांनी कोरोना काळामध्ये या शिवडीकर जनतेची खूपच अहोरात्र सेवा केली एक उत्कृष्ट असे क्रिकेटपटू तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके परिचयाचे आपले मित्र डॉक्टर महेशजी यादव यांच्या सौम्य नर्सिंग होम यांच्यातर्फे देखील या शिवडी प्रीमियर लीग स्पर्धेस आपलं अनमोल असं सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचं देखील डॉक्टर महेशजी यादव या सरांचं देखील मॉर्निंग क्रिकेट ग्रुपच्या वतीने मनपूर्वक जाहीर आभार मानतो पुन्हा एकदा मॅचकडे वळूया धावसंख्या झाली ती 26 शफिक यांचा सामना करतील आदित्य इंगळे सुंदर असा आखूड टप्प्याचा चेंडू ठाकरे रंगमंचच्या दिशेने पाहूया किती धावा मिळत आहेत एक धाव पूर्ण परंतु केवळ एका धावात समाधान मानावं लागलंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवडी कॅपिटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 27 18 चेंडूत 52 धावांची गरज राजा गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव मानश्री सुधीर भाऊ साळवी तसेच या शिवडी विभागातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री सचिनजी पडवळ यांचं देखील या शिवडी प्रीमियर लीग स्पर्धेस अनमोल असं सहकार्य लाभल्याबद्दल त्या दोघांचं देखील मनपूर्वक जाहीर स्वागत आणि या ठिकाणी थोडस ताळमेळमध्ये गडबड झाली आहे ती विनोद यांच्याकडून आणि झेल सुटलेला आहे तो महत्त्वपूर्ण झेल आदित्य इंगळे यांचा आदित्य इंगळे यांना या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे धावसंख्या झाली आहे ती 28 सुंदर अशी गोलंदाजी रितेश सिंग यांची रितेश सिंग उर्फ पापे सिद्धेश यांची बॅटची कडाके ऑफसेटच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव संघाची वाढती धावसंख्या झाली ती आता 30
पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. सिद्धेश मान यांना काही समजलेला नाहीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पापे यांची. सुंदर असा चेंडू पापे यांचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय रितेश आणि एक महत्वपूर्ण षटक घेऊन आलेला होता. सिद्धेश यांना काही चेंडू समजत नाहीये. धावसंख्या झाली ती आता 30 धावसंख्या झालेली आहे. आणि उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो आदित्य इंगळे यांच्या बॅट मधून पंच महेश चेंदूरकर सरांचा इशारा येतोय. तो खनखनाती सीमारेषा पार शिवडी प्रीमियर लीग षटकार. संख्या झाली आहे ती 37. 12 चेंडूत 42 धावांची गरज. नीड 42 रन्स इन 12 बॉल्स. बारा चेंडूत 42 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 21 रन पर ओव्हर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुंदर असा चेंडू आखूड टप्प्याचा. सॉरी माफ करा, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी महत्वपूर्ण असं 5वं षटक घेऊन आलाय तो शफिक शेख. धावसंख्या झाली ती 38. 11 चेंडूत 41 धावांची गरज. 11 चेंडू 41 धावा. सुंदर 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 अशी गोलंदाजी शफिक यांची. निर्धावाचा चेंडू. फलंदाजाला काही समजलेला नाही. उसळी घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि 41 धावा. प्रत्येक चेंडूवरती रमणजी या ठिकाणी चौकाराची गरज आहे ते शिवडी कॅपिटल संघाला. आणि आखूड टप्प्याचा चेंडू. त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. पाहूया पंचांचा इशारा येतोय. तो खणखणाती सीमारेषा पार शिवडी प्रीमियर लीग षटकार. सुंदर असा फटका आणि अर्यग. या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय बामणे यांच्याकडून हा झेल सुटलेला आहे. एक नावाजलेला खेळाडू आहे विजय बामणे. आज खूप वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी मैदानात खेळताना दिसतोय तो विजय बामणे. आणि या ठिकाणी झेल सुटलाय तो विजयच्या हातातून.
थोडासा गोलंदाज शफिक देखील नाराज आहे विजयवरती. आणि सुंदर असा फटका ॲडीच्या बॅट मधून पाहायला येतोय, परंतु पंचांचा इशारा डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव. संघाची धावसंख्या झाली ती आता इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. पाहूया आधीच्या बॅट मधून या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळतो का. 7 चेंडू आणि 33 धावा. थोडेसे संघ मालक शिवा दरेकर या ठिकाणी थोडस आणि बॅटची कडा घेत थेट यक्षरक्षकाच्या हातात आणि उत्कृष्ट असा झेल आणि आधी यांच्या स्वरूपात शिवडी कॅपिटल संघाला धक्का आणि धावसंख्या झाली ती आता 46. 6 चेंडू 33 धावा. पंचांना विचारल्याशिवाय कोणताही खेळाडू हा मैदानात प्रवेश करणार नाही. सुंदर असा चेंडू, नो चेंडू आणि पाहूया पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि षटकार. थोडस या ठिकाणी 6 चेंडू आणि 26 धावांवरती आलेलं आहे. क्रिकेट सामन्यामध्ये जे आपल्याला बॅनर्स आणि जे डिझाईन्स दिसत आहे त्याचे सर्व मयूरजी सुपेकर डिझायनिंग पार्टनर मॉर्निंग क्रिकेट ग्रुपचे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी मॉर्निंग क्रिकेट ग्रुपच्या वतीने मयूर सुपेकर यांचं मनपूर्वक जाहीर स्वागत करतो. आणि येतोय दुसऱ्या चेंडूवरती पाहूया पंचांचा इशारा कणकणाती सीमारेषा पार शिवडी प्रीमियर लीग षटकार. आणि कुठेतरी मॅचचं इक्वेशन या ठिकाणी पारडं थोडस धन्यवाद डीजे साजिद. तुम्हाला देखील या ठिकाणी पारितोषिक जाहीर झाले या गाण्याकडून. आपल्याला एक थंड पाण्याची बॉटल या ठिकाणी मिळते. सुंदर असा चेंडू आणि विनोद चेंडूच्या खाली आणि सुंदर असा सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विनोद यांचा उत्कृष्ट असा झेल आणि सिद्धेश माने यांचा महत्वपूर्ण गडी बाद झालाय. 4
तर असा चेंडू आखूड टप्प्याचा पहिल्या चेंडूवरती 13 धावा गारद केल्यानंतर एक विकेट मिळवण्यात यश आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्यात यश. सुंदर असं कमबॅक अर्णव इंगळे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू आणि 20 धावा. आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू परंतु बॅटची कडा घेत एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. आणि या ठिकाणी फुलचंदजी यादव आमचे मित्र हे थोडे खुश दिसत आहेत कारण की त्यांचा संघ पहिल्या सामन्यात ह्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 19 धावा. आणि अहमद त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय घनगणाती सीमा रेषा पार. पंच महेश आणि सुंदर अशी गोलंदाजी. आणि याच ठिकाणी शिवडी चॅलेंजर्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. धन्यवाद शिवडी चॅलेंजर्स. कॉंग्रॅच्युलेशन.